सर, एक विषय तुम्ही गेले अनेक दिवस सतत मांडतात, तो म्हणजे फडणवीस यांना दिल्लीत बोलावलं. आता एवढा महत्वाच्या विषयावर तुम्ही कशाला इतर विषयांवरती नाही नाही नाही, मुद्दा हा अत्यंत गंभीर विषयावरती आपण बोलतो आहोत. फडणवीसांनी त्यावर आपली भूमिका व्यक्त केलेली आहे की मी महाराष्ट्रातच राहणार, कोणी किती पतंग उडवा, काही करा, चर्चा करा. पण आता मिसेस फडणवीस असंही म्हणतायत की देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे सेवक आहेत, त्यांना महाराष्ट्राची सेवा करू द्या, त्यांना का तुम्ही दिल्लीला पाठवता? नाही, आम्ही कुठे म्हणतो ते महाराष्ट्राचे सेवक नाहीत. ते महाराष्ट्राचे महान सेवक आहेत. या महान सेवकांना असं सांगितलं होतं की जोपर्यंत वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. असं या महान सेवकाचं वक्तव्य मला या क्षणी आठवत आहे. त्याच्यामुळे मी आमच्या वहिनीसाहेबांच्या भावना समजून घेऊ शकतो. पण शेवटी राष्ट्र महत्त्वाचं आहे ना. RSS साठी, संघासाठी, भाजपसाठी राष्ट्र प्रथम आहे आणि मोदी प्रथम आहेत. जर मोदींची इच्छा आहे, जर राष्ट्राची हाक आहे, साध आहे, तर भले भले लोक यशवंतराव चव्हाणांपासून देशाच्या सेवेला गेले आहेत ना. महाराष्ट्र सेवेच्या पुढे राष्ट्रसेवा आहे. बाळासाहेब ठाकरे, माननीय हिंदू हृदय सम्राट, हे काय सांगायचे, आधी देश मग राज्य, ही आमची भूमिका. देशानं जर मला साथ घातली तर मी आधी देशासाठी प्राण देईन. हे तर काय, प्राण अजिबात द्यायचे नाहीत. इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचं आहे, पुढे काय. पृथ्वीराज चव्हाण मोठ्या बंगल्या मिळेल, खूप मोठा बंगला मिळेल. त्याच्यामुळे हळूहळू वहिनी साहेबांनी मानसिकता तयार केली पाहिजे. पृथ्वीराज चव्हाण यांनी एक दावा केलाय, 2014 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या आशीर्वादामुळे फडणवीस सरकार सत्तेत आलं. नाही, मला त्याच्याविषयी माहीत नाही. सगळे एकत्र ते सत्तेमध्ये होते. त्या खिचडीमध्ये कुठे आम्ही नव्हतो, बरं का. आमची स्वीट डिश नंतर तयार झाली, खिचडी आधी होती.